नमस्कार मंडळी, जय शिवराय। आज मी बनवणार आहे साबुदाणा वडा। फर्स्ट टाइम बनवते, बघू कसं बनतंय। मी तर कधी बनवलं नव्हतं, फर्स्ट टाइम ट्राय करते। साबुदाणा खिचडी भरपूर वेळा बनवले, पण वडे नाही कधी बनवले। तर मी इथे हे साबुदाणे पाण्यामध्ये भिजवून आता त्यांना असं हे करायला ठेवलंय, सॉक करायला ठेवलंय। आणि हे ते बटाटे आहेत ते बॉईल करून घेते। इथे लागले ऋतूला घाई, बघा कशी डिमीट घेऊन देणार। काय आहे ग, देते ना, शांती ठेव ना जरा, आवाज बंद कर ऋतू। तिच्यासाठी पहिले बनवते आता साबुदाण्याची खिचडी, नंतर बनवते वडे। हिला फक्त शेंगदाणे वाटायला दिले, हिने बघा पूर्ण लसूणच टाकून ठेवले। एकाचे दोन काम ग बाई। सोड, धर धर, मी तुला डिश मध्ये देते खायला। उठ उठ लवकर उठ। फायनली सगळे साहित्य एकत्र केलेले आहे। सॉक केलेले साबुदाणे, मसाल्यामध्ये चाट मसाला, हळद, धना जिरा पावडर, मीठ, इथे अद्रक आणि मिरच्यांचा ठेचा घेतलेला आहे, आणि बॉईल केलेले बटाटे, आणि हा आहे शेंगदाण्याचा कूट जो माझ्या दीदीने लावण्याने कुटलेला आहे। इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। ही आहे भिड्याची कढई, नाहीतर बोलणार एवढी काळी काळी कढई कशी आहे। ही आहे भिड्याची कढई, जे पहिलेचे लोक वापरत होते ती माझ्या मम्माच्या घरी आहे। आता मी हे सगळे वडे करून घेते, तळते, नंतर फायनली तुम्हाला दाखवते। हे असे झाले आहेत साबुदाणे वडे। बाहेर ना मस्त क्रिस्पी क्रिस्पी आहेत, आतमध्ये आहे एकदम सॉफ्ट, खायला पण छान झालेत, खूप छान झालेत। हे बघा खाते,